एक स्वातंत्र्याचा श्वास घेण्याचं वातावरण निर्मिती जर यापुढच्या काळात झाली आणि जर निवडणुका ह्या पारदर्शक आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता जर पार पडल्या तरच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेणं उचित होईल. अन्यथा माझी विनंती आहे या देशाचे आणि राज्याचे जे कोणी कर्तेधर्ते आहेत त्या सर्वांना आणि निवडणूक आयोगाला खास करून विनंती आहे की आपण निवडणुका घेऊच नका, शो ऑफ करू नका, दाखवू नका, लोकांना येड्यात काढू नका. सरळ सरळ हे लाईफ टाईम कार्ड ह्यांना कुणालाही देऊन टाका. सगळे ज्या पहिलं जसं राजे राजवाडे महाराजे होते आणि वतनदारी होती आणि जहागिऱ्या होत्या, संस्थानिक होते, तसे ह्या सर्वांना संस्थानं वाटून टाका. निवडणुका घेऊ नका, सामान्य माणसाचा बळी देऊ नका, एवढीच विनंती आहे माझी. खरं तर शेवटचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेचा मी जसा विषय घेतला, आता येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक म्हणून आहे? नाही.